सध्या राज्यातील शेतकरी हा पावसामुळे आधीच अडचणीत आहे। त्यातच सरकारने कर्जमाफीची ही तारीख पुढे एक्सटेंड करत नेलेली आहे। आता 30 जुलै देण्यात आलेली आहे, परंतु 30 जुलैला पण होती का नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। परंतु त्यातच खरीपाचा पीक विमा भरण्याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत आणि जो पीक विमा भरताना जो अर्ज आहे तो अर्जाच्या शेवटी एक अंडरटेकिंग घेतलं जात आहे सरकारकडून, ज्या अंडरटेकिंगमुळे पीक विमा जो अर्ज आहे तो अर्ज पुढे जाऊन रद्द होणार असण्याची जास्त चान्सेस आहेत। हे अंडरटेकिंग नेमकं काय आहे, याचा परिणाम पीक विमा पुढे रद्द का होऊ शकतो याच्यामुळे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण या अंडरटेकिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे का? जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पुढे जाऊन याचा परिणाम काय होऊ शकतो, तुमचा पीक विमा रद्द होऊ शकतो किंवा पीक विम्याचा अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतो। तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर सध्या राज्यातील शेतकरी हा पावसामुळे अडचणीत आहे। प्रत्येक शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरण्याची वेळ आलेली असून सुद्धा सरकारने त्यातच दुसरा एक धक्का असा दिलेला आहे, ती म्हणजे पीक विम्याचा फॉर्म। आता पहिल्यांदा तर हे क्लिअर करूया की यावेळी पाऊस कमी असल्यामुळे तुम्हाला माहीत आहे प्रशांत महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ढग येणं कमी होत आहे, त्यामुळे पाऊस कमी आहे। त्यातच अल्निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे सुद्धा पाऊस कमी आहे आणि या पाऊस कमी असल्यामुळे तुम्हाला खरीपाचा पीक विमा भरणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने खरीपाचा पीक विमा हा भरायलाच हवा। परंतु हा पीक विमा भरताना प्रत्येक शेतकऱ्याला एक अडचण येत आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी भरले असतील किंवा भरताना हा प्रॉब्लेम येत आहे की शेवटी तुम्हाला अंडरटेकिंग म्हणजे एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा असा एक ऑप्शन येतो आहे। परंतु हा जर ऑप्शन आहे, जर क्लिक तुम्ही केला तर तुमचा पुढे जाऊन पीक विम्याचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो। तो ऑप्शन नेमकं काय सांगतो, आता तुम्हाला तिथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, बरेच शेतकऱ्यांना कळत नाही। परंतु ऑप्शन नेमकं काय सांगतो, तुम्ही क्लिक करायचाच नाही, हा ऑप्शन केला तर तुम्ही पुढे अडचणीत येऊ शकता। तर हा ऑप्शन नेमका काय सांगतो, तर बघा त्यामध्ये असे लिहिलंय की मी या पिकावरती कुठल्याही प्रकारचं लोन किंवा कर्ज काढलेलं नाही। जर पीक कर्ज काढलेच किंवा भविष्यात काढले किंवा भविष्यात आढळून आलं तर माझा पीक विमा रद्द करण्याचा किंवा पीक विमा जो कायदा आहे तो कायद्याचा अधिकार मिळणार आहे, तो पीक विमा कंपन्यांनी घ्यावा किंवा त्यांना पूर्णपणे हक्क आहे असा हा अंडरटेकिंग आहे। आणि या अंडरटेकिंगवर बरेच शेतकरी क्लिक करतात आणि पुढे जाऊन यामुळे तुमचा पीक विम्याचा अर्ज आहे तो पीक विम्याचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो। तर खरंच शेतकऱ्यांना पीक विम्याचा अर्ज रद्द होतील का, मग शेतकऱ्यांचं काय होईल या संदर्भात बरेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। तर बघा खरं तर यावेळी पाऊस कमी असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना खरीपाचा पीक विमा भरायचा आहे, हा मुद्दा मी पहिल्यांदाच क्लिअर केला। परंतु हा अंडरटेकिंग आहे तो केंद्र सरकारच्या गोंधळामुळे झालेला आहे असं स्पष्टपणे कृषी विभागाकडून म्हणजेच राज्याच्या कृषी विभागाकडून सांगितलेलं आहे। म्हणजे जेव्हा शेतकरी हा फॉर्म भरायला गेले तेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना कळलं की या अंडरटेकिंगचा अर्थ असा होतो, तेव्हा शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना झाल्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी जेव्हा कृषी विभागाला यावरती प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो गोंधळ आहे तो केंद्र सरकारमुळे झालेला आहे आणि अंडरटेकिंग काढण्यासाठी आम्ही या अर्ज सुद्धा केलेला आहे। म्हणजे जो हे अंडरटेकिंग आहे ते काढण्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे, त्यामुळे पुढच्या 2 दिवसामध्ये हा अंडरटेकिंगचा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही, हा अंडरटेकिंगचा ऑप्शन कट केला जाईल असं कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं आहे। आता यावरती कृषी विभागाने अजून काय म्हटलं आहे बघा, आधीच पीक विमा कर्ज घेतलेली शेतकरी बँकेत जाऊन पीक विम्याचा अर्ज भरतायत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे पिकावरती ते शेतकरी बँकेत जाऊन कर्ज जे अर्ज आहे ते अर्ज पीक विम्याचे भरतायत। मग तो अर्ज डबल होऊ नये, म्हणजेच काही शेतकरी बँकेतही भरतात आणि पुन्हा सेवा केंद्रातही भरतात, तो अर्ज डबल होऊ नये म्हणून हा ऑप्शन दिल्याचं कृषी विभागाने सांगितलेलं आहे। आता जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना पीक विमा भरताना हा फॉर्म द्यावा लागणार आहे। म्हणजे ज्यांनी अगोदरच पीक कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना हा सेपरेट फॉर्म
द्यावा लागणार आहे आणि तशी सोयसुद्धा कृषी विभागाकडून राज्याच्या केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आणि त्यामुळे सरकारने एक पत्र केंद्र सरकारला लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात जवळजवळ 90% शेतकरी हे बिना कर्ज पीक कर्ज घेत आहेत. म्हणजे पीक कर्ज कोणत्याही प्रकारचे त्यांनी घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की आम्ही जर अंडरटेकिंग भरले तर आमचा पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे ही अंडरटेकिंगची जी अट आहे किंवा अंडरटेकिंग आहे ती काढून टाकावं असं एक पत्र आपल्या राज्याच्या कृषी विभागाने केंद्राच्या कृषी विभागाला लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर काही कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा अंडरटेकिंग होतं, परंतु विमा पोर्टलवरती सरसकट सगळ्यांना दिसत असल्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर हे अंडरटेकिंग कोणासाठी आहे तर ज्या शेतकऱ्यांनी खरंच पीक कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे अंडरटेकिंग आहे. परंतु आता कृषी विभागाने राज्याचे सांगितलेलं आहे की आम्ही आता असं करणार आहोत. ही सर्व गोष्ट झालेली आहे ती केंद्र सरकारच्या गोंधळामुळे. त्यामुळे आम्ही आता असं करणार आहोत की हा ऑप्शनच पूर्णपणे काढून टाकायला लावणार आहोत आणि ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे पीक कर्ज त्या शेतकऱ्यांना पुन्हा दुसरा एक फॉर्म देणार आहोत. तो फॉर्म त्याच्याबरोबर पीक कर्ज म्हणजे पीक विमा अर्ज भरताना द्यायला कंपल्सरी असणार आहे. परंतु सरसकट सर्वांनाच हा फॉर्म किंवा अंडरटेकिंगचा ऑप्शन निवडायचा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरणार असाल तर अंडरटेकिंगचा ऑप्शन अजिबात निवडू नका. फॉर्म भरण्यासाठी 2 दिवस थांबा. कृषी विभागाकडून अपडेट येणार आहे त्यानुसार तुम्ही पुन्हा फॉर्म भरा. तुम्हाला तरच पीक विमा हा मिळेल. कारण सध्या पाऊस हे कमी आहे त्यामुळे खरीप पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याला हा भरावाच लागणार आहे. त्यामुळे हा पीक विमा अर्ज भरताना सुद्धा काळजीपूर्वक भरा. त्यामुळे 2 दिवस थांबून हा पीक विमा अर्ज शेतकऱ्यांनी भरणं हे त्यांच्याच फायद्यासाठी असणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही पीक विम्यासंदर्भातील अपडेट आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.